नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधतत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 213। कालच्या भागामध्ये आपण देव कसा आहे हे आपण का जाणू शकत नाही हे बघितलं। देवाला आपण जाणू शकत नाही त्याचे कारण काय तर सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि ध्येयाभिमान ह्या तिन्हीमुळं गुडगुप्त असणारा देव आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही। सत्य काय असत्य काय ह्याचा विचार आपल्याला नाही आणि ज्ञान नाही आणि ध्येयाभिमान आहे। ध्येय अभिमान जशाला तसा ठेवून मीच ध्येय आहे असं मानून आपण देवाची सेवा साधना करतो आणि अज्ञाने देव वेगळा आणि मी वेगळा ही भाव आहे आणि ह्याच्यामुळं आपल्या अशी जर साधना आपण करत असू तर आपला मलदोषही गेलेला नाही। आपली आपली तपासणी आपण करून बघायची। मलदोषसुद्धा गेलेला नाही, कर्मसुद्धा आपलं पूर्ण झालेलं नाही, कर्म उपासना ही आपलं पूर्ण झालेलं नाही, आवरण तर नाहीच नाही, आवरण तर गेलेलंच नाही। म्हणून ध्येय अभिमान आणि अज्ञान जोपर्यंत आहे म्हणजे देव वेगळा आपण वेगळा म्हणून आपण साधना करतो आणि सगळं जशास तसंच असतं। देहाचा अभिमान तसाच, विक्षेप तसाच आणि देवाची साधना मी करतो, देव कोणतीही कळना, मी कोणतीही कळना, कोणचाच काय मेळ नाही। आणि देव त्याच्यामुळं देव कसा आहे, मंदिरात दिसतो त्याला देव मानतो, पण देव गुडगुप्त असणारा देव, गुढ आहे त्याच्यामध्ये देवामध्ये, तो आपल्याला समजत नाही। हे आपण काल बघितलं। अंतरात्म्यात जो असणारा देव आहे तो पृथ्वी आदी सर्वांनाच अधिष्ठान आहे। हा देव म्हणजे आत्मदेव सर्वांनाच अधिष्ठान आहे। द्वैत मानून आपण जर पूजा केली, द्वैत मानून जर साधना केली तर द्वैतात भय आहे म्हणून सांगतात ग्रंथामध्ये। भय आहे, अद्वैतामध्ये भय नाही। हे द्वितीय दोन जे मानतात त्याच्यामध्ये भय आहे। द्वैताच्या ठिकाणी आग्रह धरल्यामुळेच जन्म मरण प्राप्त होतं।
आणि भय कशाचं जास्त असतं तर मरणाचं. किती दचकतो आपण, मरणाची भीती, सगळ्यात जास्त भीती मरणाची आहे. आणि द्वैत भावना ठेवल्यामुळं मरण चुकत नाही. म्हणून आता आपण 213 पानावर स्वयंप्रकाश रूप चैतन्य देवाच्या सर्वात्मपणाचे अशा रीतीने निरूपण केले आहे. आत्तापर्यंत काय केले तर स्वयंप्रकाश रूप जो प्रकाशमान आहे स्वतः, असा स्वयंप्रकाश ज्याला कुणाच्याच प्रकाशाची आवश्यकता नाही, तो स्वतः प्रकाशमान आहे, दुसऱ्याला प्रकाशित करतो, असा असणारा स्वयंप्रकाश फक्त आत्माच आहे. स्वयंप्रकाश सूर्यचंद्रसुद्धा स्वयंप्रकाश नाहीत. सूर्यचंद्रसुद्धा आत्म्याच्या प्रकाशानंच प्रकाशित होतात. म्हणून स्वयंप्रकाश असणारा असा चैतन्यरूप देव जो स्वतः प्रकाशमान आहे, इतरांना सर्व घटपटादी पदार्थांना प्रकाशित करतो आणि त्याला मात्र प्रकाशित करणारा दुसरी वस्तू अस्तित्वात नाही. असा हा स्वयंप्रकाश चैतन्यरूप आत्मदेव सर्वात्मपणाने म्हणजे सर्वांच्या मध्ये आहे. अशा रीतीने आपण निरूपण बघितलं कालच्या भागामध्ये. आता अमानित्ववादी श्रेष्ठकर साधनाने संपादून व पूर्वी 29व्या दोह्यात निरूपण करून सांगितलेले सामवेदातले महावाक्य याचा अखंडार्थ म्हणजे भेदार्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने हृदयात धरून त्याच्या मनननिधी ध्यासाच्या योगाने आपण नित्यशुद्ध बुद्धमुक्त प्रत्येक एक रस सच्चिदानंद ब्रह्मरूप आहो. आता अमानित्ववादी श्रेष्ठकर साधने. अमानित्ववादी कशाला म्हणावं तर एकापेक्षा एक श्रेष्ठ. अमानित्ववादी म्हणजे एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि सोपं सोयीस्कर श्रेष्ठकर असे साधनं संपादन करून एकापेक्षा एक श्रेष्ठ साधन. सर्वांनाच ऐकू येईना का? ओम नमः शिवाय. बाकीच्याला येईल का आवाज? बाकीच्यांना येईल का सर्वांना आवाज का सगळ्यांचं? ओम नमः शिवाय. आवाज येतोय का मुद्रिकाताई महाजन? ओम नमः शिवाय. आवाज सगळ्यांना येतो का कटायलाय? नंदा काकी आवाज यायलाय का चांगला? ओम नमः शिवाय. आवाज येईना कुणालाच? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आवाज यायलाय का? दामाताई आवाज यायलाय का? ओम नमः शिवाय. आवाज यायलाय का? तर आज आपण अमानित्ववादी श्रेष्ठकर साधने कोणते ते बघणार आहोत आणि ती संपादन व
करायचेत आपल्याला. पूर्वी 29व्या दोह्यामध्ये निरूपण करून जे सांगितलेलं आहे, अमानित्ववादी म्हणजे काय तर अमानित्ववादी म्हणजे एकापेक्षा एक श्रेष्ठ असे साधनं इथून पुढे बघायचेत. आता आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायचीच आहे असा दृढ निश्चय झाला आहे आता. आणि आता एकापेक्षा एक श्रेष्ठ साधनं करून आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. यायला का आवाज सर्वांना? ओम नमः शिवाय. अमानित्वादी एकापेक्षा एक श्रेष्ठकर म्हणजे सोपे असे साधना आणि संपादन व पूर्वी असे साधन आपल्याला संपादन करून घ्यायचे आहेत. पूर्वी 29व्या दोह्यामध्ये निरूपण करून सांगितलेले 29व्या दोह्यामध्ये जे निरूपण करून सांगितलेलं आहे, काय निरूपण करून सांगितलं तर सामवेदातले महावाक्य. कोणतं महावाक्य सामवेदाचं? ओम नमः शिवाय. कोणतं आहे महावाक्य? हां, ओम नमः शिवाय. बरोबर. 29व्या दोह्यामध्ये सामवेदाचं महावाक्य याचा अखंड अर्थ, अभेद अर्थ म्हणजे ब्रह्मनिष्ठ गुरूच्या उपदेशाने हृदयात धरून त्याच्या मननादी ध्यासाच्या योगाने पुढे आता आपल्याला काय काय करायचे ते सांगू लागलेले आहेत. एकापेक्षा एक श्रेष्ठ साधनं सांगू लागलेले आहेत. पुढे 29व्या दोह्यामध्ये जे सांगितलं तत्वमसी ते तूच आहेस असं सांगितलेलं आहे. ती सामवेदाचं महावाक्य अखंड अर्थ त्याचा काय आहे? बरोबर अर्थ, अखंड अर्थ, अभेद अर्थ त्याचा काय आहे तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने. त्याचा अर्थ कुणाकडून समजून घ्यायचा? आपल्याला ते समजत नाही. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशानं ते समजून घ्यावा लागतो. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मावर अत्यंत निष्ठा. किती निष्ठा तर स्वतःवर जेवढी निष्ठा आहे तेवढी ब्रह्मावर निष्ठा. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने हृदयात धरून गुरुनी जी सांगितलं ते हृदयामध्ये धरून ठेवायचं आहे. हृदयात धरून त्याचा मनन निधिध्यासनाच्या योगाने गुरुने जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राचं मनन करून मनातल्या मनात रवंत जशी गाय करते तसं मनातल्या मनात मनन करून निधिध्यासनाच्या योगाने कुणाकुणाला 3 प्रकारचे श्रवक सांगितलेले आहेत, साधक सांगितले आहे. पहिला जो आहे तो श्रवण केलं की त्याचं बिंब तर त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात राहतं लगे आणि लक्षात राहून पुन्हा तो अंगीकारही करतो श्रवण केलेलं असं. पण दुसरा जो आहे तो त्याला काय करावं लागतं? श्रवण केलेलं मनन करावं लागतं तर त्याच्यामध्ये बिंबतं. आणि तिसरा साधक सांगितला त्याला निधिध्यासन करावं लागतं. अखंड निधी म्हणजे रात्र दिवस. निधिध्यासन दिवस आणि रात्र त्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यास करणं म्हणजे मी कोण आहे अखंड ह्याचा मनात विचार करणं, अभ्यास करणं, आपल्या मनालाच समजून सांगणं, अभ्यास करणं त्याचा. मी आत्मा आहे ह्याच्यावर स्थिर राहणं. जे समोर आहे ते मी नाही तर दुसऱ्याला सांगायचंच नाही, आपल्या मनाला सांगायचं आहे. मनन करायचं निधिध्यासनाच्या योगाने आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त प्रत्येक एक रस. नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय.
नित्य कशाला म्हणावं? ज्योतिताई बोला, कशाला म्हणावं नित्य? ओम ओम नमः शिवाय. जन्म मरण शून्य को नित्य कहिए. हां, जन्म मरण शून्य को बरोबर नित्य कहिये. जन्मही नाही आणि मरणही नाही. ज्याला जन्म नाही मरण नाही त्यालाच नित्य म्हणावं. मग आपण कसे आहोत? काय निधिध्यासन करायचं आहे? काय विचार करायचा आहे? तर नित्य. आपल्याला जन्म मरण नाही असं आपण नित्य शुद्ध कशाला म्हणावं मीनाताई? ओम दोष अस्पर्श, कोणताच दोष नाही. बरोबर आलं. दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. दोषाचा स्पर्शही होत नाही त्याला शुद्ध असं म्हणावं. बुद्ध कोणाला म्हणावं? बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे त्याला बुद्ध म्हणावं. हां, ज्ञान स्वरूप म्हणजेच बुद्ध. मुक्त, मुक्त कोणाला म्हणावं? जो जन्म मरण रहित आहे त्याला मुक्त म्हणावं. हां, जो ह्या जन्म मरणाच्या ह्या 84 लक्ष तडाख्याच्या बाहेर निघालाय, मुक्त झालाय ह्याच्यामधून. मुक्त म्हणजे वेगळा होणं. एखादा रोग झाला, आपण डॉक्टरांना दाखविलं तर डॉक्टर काय करतात? औषध गोळ्या देतात काही दिवस आणि पुन्हा काय म्हणतात? आता तुम्हाला ह्याची गरज नाही, आता तुम्ही ह्या रोगातून मुक्त झाला आहात. मुक्त झालात म्हणजे त्यापासून वेगळे निघालात, मुक्त झालात. त्याची बाधा तुम्हाला राहिलेली नाही. त्याला मुक्त असं म्हणावं. मग इथं कशातून मुक्त व्हायचं आहे? इथं सुद्धा रोगच झाला आहे, भवरोग झालेला आहे. आणि ह्या भवरोगातून मुक्त होण्यासाठी दिव्य असं रसायन आहे ही शास्त्र, औषधी आहे ही शास्त्र. हे औषधी जर घेत राहिलं तरी एके दिवशी आपण नक्की ह्या भवरोगातून मुक्त होणार, म्हणजे होणारच. म्हणून आपण कसे आहो? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त. नित्य म्हणजे जन्म मरण शून्य को नित्य कहिये. शुद्ध, दोष स्पर्श को शुद्ध कहिये. बुद्ध ज्ञान स्वरूप जो आहे त्याला बुद्ध असं म्हटलेलं आहे. मुक्त आहो, कशातच लिप्त नाही, आपण मुक्त आहो. आणि प्रत्येक एक रस आहो. सगळीकडे एकच रस आहे, वेगळा नाही. एक रस आत्मा ब्रह्मांडामध्ये एक रसानं तो भरलेला आहे, वेगळा वेगळा असा नाही. सच्चित आनंद ब्रह्मरूप आहो. सत, चित आणि आनंद. सत म्हणजे कशाला म्हणावं? सत. ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोला बरं. ज्योतिताई तुम्ही थांबा, तुम्हाला येत आहे. लक्ष्मीताई बोला, सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सच्चिदानंद स्वरूप. सत कशाला म्हणावं? सत म्हणजे काय? ओम नमः शिवाय. कल्पना टायगोरांनी सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सांगू का? सांगा सांगा. तो तिन्ही काळात असतो, कोणत्याही काळाने बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. बद्रिकाताई महाजन आलं का बरोबर? ओम नमः. नाही काय चुकलं. काय मग बरोबर काय? जो तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत म्हणावे. बरोबर. जो तिन्ही काळात असतं, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, सत म्हणावं. मी तसं सांगितलं ना. तसं सांगितलं का? तिन्ही काळात. बोला. तिन्ही काळात असतो, तो कोणत्याही काळाने बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. कोणत्याही काळाने कोणत्याही ज्ञानाने असतो, तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. ओम नमः शिवाय. हां, सुनंदाताई पाटील आलं का?
म्यूट करा. सुनंदाताई पाटील आलं का? तुमचं चुकलं होतं का? बरोबरच आलतं कसं म्हणायला? बरोबर आलतं का मग? ओम नमः शिवाय. काय चुकलं होतं? हो. तो तिन्ही काळात असतो हा. हे म्हणायचं तर तुम्ही थोडं चुकलं होतं. हां, मान्य करावी लागते चूक चुकल्यावर. ओम नमः शिवाय. हो हो तर हो. जो तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला सत म्हणावं. आता चित कशाला म्हणावं सांगा बरं सुनंदाताई पाटील? चित कशाला म्हणावं? अलुप्त प्रकाश चित्त हा याचा प्रकाश काहीच लुप्त होत नाही. सचित म्यूट करा. बरोबर आलं. सचित आनंद परमप्रेमास्पद असा मी आहे ब्रह्मरूप. ब्रह्मरूप म्हणजे अहंतेचा आणि ममतेचा त्याला स्पर्शही झालेला नाही. तो ब्रह्मरूप झालेला आहे. अहंता आणि ममता त्याच्यामधून निघून गेलेली आहे. काही साधक असे असतात बघा. मारुतीराव म्हणून एक वारकरी संप्रदायाचे संत होऊन गेले. मारुती महाराज म्हणून ते विरक्ती आधी संसारी होते. पुन्हा ज्यावेळेस त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून विरक्त झाले तर त्यांना नातरुंड ही सगळे होते. पण ज्यावेळेस ती स्वतः सगळ्यांना दर्शन द्यायचे, पण दर्शन देत असताना दुसरे पायापडे आले तर त्याच्या पाठीवर हात ठेवायचे. पण स्वतःचे नातवं मुलं जेव्हा त्याच्या दर्शनाला येतील तेव्हा ते स्पर्शच करत नव्हते. त्यांच्या पाठीवर हात ठेवायचा नाही, काहीच नाही. एका जवळच्याच व्यक्तीने विचारलं, महाराज तुम्ही सर्वांना आशीर्वाद देता, त्यांच्या पाठीवर हात ठेवता, पण तुमचे घरचे आल्यानंतर तुम्ही का म्हणजे त्यांना पाठीवर हात का ठेवत नाहीत? तेव्हा त्यांनी सांगितलं, मला माझी जी भीती वाटते एखाद्या वेळेस मला मोह सुटला तर, अहंता ममता जर तिथं जागी झाली तर, म्हणून इतके स्वतःला सावरण्याचा संत प्रयत्न करतात. या अहंता ममतेपासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करावाच लागतो. प्रयत्न केल्याशिवाय होत नाही. नुसतं ऐकून येणं, पाठ करण्यानं, बोलण्यानं काहीच होत नाही. त्याला काही ना काही प्रयत्न करावाच लागतो. आणि अहंता आणि ममता ह्याला ज्याने जिंकलं तोच ब्रह्मरूप झाला, नाही तर नाही. आणि त्यालाच ओम नमः शिवाय. अजून आवाज अडकायला. ओम नमः शिवाय. सगळ्यांनाच आवाज येईना का? ओम नमः शिवाय. बाकी बोला. असं अडकत अडकत यायलाय. मीनाताई आवाज बरोबर येत हां आवाज बरोबर येत नाही. येईना का? आवाज बरोबर येत नाही म्हणलं. कशी बसली तरी कसा आवाज येतो? ओम नमः शिवाय. यायला का? येतो का आवाज? ओम हो नमः हो. शिवाय. तर कुठपर्यंत आलतं? व्यत्यय सगळा. ओम नमः शिवाय. बोला. ते महाराज स्वतःच्या नातवंडावर हे करत नव्हते, त्यांच्या पाठीवर हात ठेवत नव्हते. हां, त्याच्या अगोदरच पण मला ऐकायला आलं नाही बरोबर अगोदरचं पण आलं नाही का? आशीर्वाद देताना. हा हा. बरं. ओम नमः शिवाय. अहंता ब्रह्मरूप कशाला म्हणावं? यायला का आवाज? ओम नमः शिवाय. ब्रह्मरूप हां. शुद्ध, बुद्ध, मुक्त, प्रत्येक एक रस, सच्चित आनंद, ब्रह्मरूप आहो. आपण असे आहो.
सच्चित आनंदरूप ब्रह्मरूप आहो. ओम नमः शिवाय. प्रत्येकी एक रस म्हणजे काय हो? सगळ्यामध्ये एक रस, प्रत्येकामध्ये जो आहे ना तो आत्मा, तो सारखाच आहे, एक रस आहे तो, त्याच्यामध्ये वेगळा वेगळा रस नाही. जसं आता कडुलिंबाचं झाड आहे बघा, कडुलिंबाच्या झाडामध्ये कडूच रस असतो, सगळ्या पानामध्ये, फुलामध्ये, सगळ्या झाडामध्ये, वृक्षामध्ये, मुळामध्ये एकच रस आहे, कडू. तसंच आहे इथं सुद्धा, हा एक रस आहे, ज्ञान स्वरूप आहे हो हा आत्मा, आणि सर्वांमध्येच आहे तो. आपल्यामध्ये, मनुष्यामध्ये वेगळा जीव, दुसऱ्या प्राण्यामध्ये वेगळा, असं आहे का? जीव सगळ्यामध्ये सारखाच आहे, अलिप्त आहे तो, एक रस आहे. आलं का लक्षात? हो ताई, आलं. म्हणजे विश्लेषण सांगायला कळलं गेलं तर मला, म्हणून विचारलं तुम्हाला. हो ना, जिथं कळत नाही तिथं विचारायलाच पाहिजे. आपण समजून घेण्यासाठीच ऐकत आहोत. एक रस सगळीकडं सारखाच आहे तो, आत्मरूपानं. आत्मा जो आहे तो सगळीकडं ब्रह्मांडात बी भरलेला एक रसच आहे, ओतप्रोत भरलेलं चैतन्य, तो सारखंच आहे सगळीकडं. आणि आपल्यामध्ये सुद्धा तेच चैतन्य भरलेले आकाशाप्रमाणे. आकाश कुठंतरी वेगळं आहे का? सगळीकडं सारखं आहे आकाश, पोकळी. इथलं आकाश तसंच आहे, तुमच्या बीडचं आकाश तसंच आहे, परदेशात गेला तरी इथं आकाश तसंच आहे. एक रस जसा आकाश आहे, सगळीकडं सारखंच आहे, पोकळी म्हणजे सगळीकडं सारखीच आहे, तसाच आत्मासुद्धा सगळीकडं सारखा एक रस आहे तो. एक रस प्रत्येकामध्ये सारखाच आहे. सच्चित आनंद ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप म्हणजे अहंतेचा आणि ममतेचा त्याला लेश लागलेला नाही, तो ब्रह्मासारखा झालेला आहे. ब्रह्मरूप आहो. ब्रह्म जसं सगळीकडं भरलेलं आहे, तसा त्याला माहीत झाले की मी सगळीकडं भरलेला आहे. माझा आत्मा हाच भूतात्मा आहे. जे जे दिसे भूत ते ते मानी भगवंत, अशी त्याची वृत्ती झालेली आहे. नामदेव महाराजांना सुद्धा आधी कळालेलं नाही, ईश्वर प्रत्यक्ष भेटत होता. आणि आपल्याला सुद्धा बघा तुम्ही, आपण सुद्धा पुढे आलेलो आहोत. ज्यावेळेस आपण कर्मामध्ये होतो, उपासना आपण अगदी निष्ठेनं करत होतो, त्यावेळेस ईश्वराचे परिचय खूप यायचे, आणि सगळ्यांनाच येतात ते. प्रत्यक्ष परिचय येतातच. ती अंतःकरण निर्मळ झालं की ईश्वराची परिचिती येते. आपल्या मनात जसं आहे तसं कसं घडायले असं वाटतं. ईश्वर, मला ही कल्पनाही नव्हती, पण मला असं व्हावं वाटलं, पण आपोआपच कसं काय झालं की, म्हणजे ईश्वराचे परिचय येतात निर्मळ भक्ती असल्यानंतर. असाच सगळीकडं भरलेला जो ब्रह्म रूप आहे, सगळीकडं तो ईश्वरच आहे अशी त्याची वृत्ती झालेली असते. म्हणून नामदेव महाराजसुद्धा ईश्वराची भेट होत होती, देव त्याच्या हातानं जेवला होता. आई वडील गावाला गेले, आईनं स्वयंपाक केला, वडिलांनी सांगितलेलं होतं मंदिरात जाऊन विठ्ठलाला नैवेद्य दाखवून ये. आणि लहान होते, लहान होतं, त्यांना लक्षात आलं नाही देव खात नसतो म्हणून. त्यांनी देवाला सांगितलं, माझे वडील येतात तेव्हा रोज जेवतो, आणि आज का जेवणा? माझ्या आईनं सवळेत स्वयंपाक केला पहाटे उठून तुझ्यासाठी, आणि तू का खात नाहीस म्हणून. देवाला विनवू लागले, कळालंच नाही देव उठून खात नसतो म्हणून. पूर्ण भरवसा होता त्याच्यावर. आणि नाही जर खाल्लंस तर डोकंच फोडून घेतो तुझ्या पुढे म्हणून डोकं आदळायला सुरू केलं. मूर्तीतून प्रगट होऊन त्यानं जेवण केलेले. त्या ब्रह्मानं, त्या ईश्वरानं एवढी प्रखर भक्ती होती, पण तरीसुद्धा आत्मसाक्षात्कार नव्हता. परिचिती आलेली होती ईश्वराची, ईश्वर बोलत होता, जेवत होता, तरीसुद्धा आत्मसाक्षात्कार झालेला नव्हता. जेव्हा स्वप्नात येऊन सांगितलं, देवानंच सांगितलं की गुरु कर, गुरुशिवाय
पर्याय नाही, मार्ग नाही, गुरुशिवाय काहीच कळत नाही. कोणाला गुरु करू म्हणून विचारलेले देवालाच. देवाने सांगितलं, औंड्याला जाऊन खेचर नावाचे तिथं एक सद्भक्त आहेत, महान संत आहेत, त्यांच्याकडं जाऊन गुरु दीक्षा घे. गुरु केल्याशिवाय मार्ग नाही. जेव्हा ते तिकडं गेले, औंड्याला गेले, तिथं गेले असताना माहिती असेल पण मी सांगू लागले, तिथं गेले तेव्हा जे जे खेचर संत होते ते संत त्यांना मधी गेल्याबरोबर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले दिसले. तेव्हा नामदेव महाराज भक्त होते आणि भक्त देवावर प्रेम करतात. त्यांना वाटलं मला देवानं ह्यांच्याकडं यायला सांगितलं की ज्यांना पाय कुठं ठेवावे हे सुद्धा कळत नाही, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून हे बसलेले आहेत. तेव्हा ये नामा बस असं ते गुरु सद्गुरू म्हणाले आहेत. नामदेव महाराज म्हणू लागले, महाराज मी बसतो, तुला काय घेणार तू विचारल्यानंतर पाणी घ्यायचं का विचारलं गुरुनी, सद्गुरूनी. तेव्हा नामदेव महाराज म्हणले, महाराज मला काही घ्यायचं नाही घ्यायचं मी पुन्हा ठरवलं, पण आधी काय करा, तुम्ही जे महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेले आहेत ना ते बाजूला काढा. तेव्हा ते सद्गुरू म्हणाले, नामा तूच ठेव ना माझे पाय बाजूला, मला आजार झालेला आहे आणि माझे पाय काय उचलत नाहीत, तूच उचलून ठेव बाजूला. नामदेव महाराजांनी पाय उचलले आणि बाजूला ठेवले आणि पुन्हा बसले तर पुन्हा त्या पायाखाली महादेवाची पिंड दिसली. पुन्हा नामदेव महाराज म्हणले, गुरुदेव तुम्ही अजूनही पिंडीवरच पाय ठेवलेले आहेत. पुन्हा त्यांनी उचलून बाजूला ठेवले. 10 ठिकाणी पाय ठेवले तर 10ही ठिकाणी महादेवाची पिंड झालेली त्यांना दिसली. त्यांच्या लक्षात आलं, गुरुने महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेले नाहीत, तर गुरु जिथे पाय ठेवतात तिथे महादेवाच्या पिंडी उत्पन्न होतात. म्हणूनच पुन्हा सांगितलं, गुरुदेव आता माझ्या मस्तकावर पाय ठेवा आणि ह्या देहाला शिव करा, ह्या जीवाचा शिव करा. अशी सद्गुरूमध्ये ताकद आहे. आणि त्यांच्या डोक्यावर भास्त ठेवला, पाय ठेवले. नामदेव महाराज दर्शनाला गुरुच्या जाताना रस्त्यात एका ठिकाणी जेवण केलेलं होतं दशम्या बांधून नेऊन, आणि येताना सुद्धा तिथंच जेवण केलं. जाताना जेवण केलं तो भाकरीचा जो दशमीचा तुकडा कुत्र्याला टाकलेला होता. येताना मात्र कुत्र्यानं सगळ्याच त्यांच्या दशम्या घेऊन पळू लागलं. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, अरे नुसतं कसं खातोस, तुपाबरोबर खाकी. तुपाची वाटी घेऊन पळू लागले. त्यांना बोध झाला, आत्मा त्याच्यामध्ये माझ्यामध्ये एकच आहे. तसं देवाचं अनुभव आला तरीसुद्धा आत्मज्ञान झालं म्हणता येत नाही, पण अंतःकरण शुद्धी झाली तर देवाचे दृष्टांत होतात, अनुभव येतात. म्हणून ब्रह्मरूप होणं म्हणजे परोक्ष ज्ञान होणं. आपल्याला परोक्ष तरी ज्ञान झाले का? आपण तपासून बघा. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे. मग सच्चित आनंदरूप जे ब्रह्म आहे ते सगळीकडंच आहे ना. जळी स्थळी काष्टी पाशानी ओतपोत भरलेलं ते ब्रह्म आहे आणि ते सगळीकडंच आहे. मग ज्यावेळेस सगळीकडं ब्रह्म आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा सगळ्या प्राण्यांमध्ये तेच आहे म्हणून आपल्या सगळ्यावर आपण प्रेम करतो. मग हे परोक्ष ज्ञान आहे. हे परोक्ष तरी आपल्याला झाले का? अपरोक्ष तर दूरच आहे. जेव्हा सगळीकडं आहे कळतं, तेव्हा मी सुद्धा तोच आहे कळतं. जसं सागराचं पाणी आहे बघा, आणि सागराच्या पाण्याची चव बघायची, किती मोठा सागर आहे, पण सागर पिऊन बघण्याची गरज नाही. एकच थेंब पिऊन बघा. एक थेंब पिला की सागराच्या सगळ्याच पाण्याची चव कळते. तसं आपल्या स्वतःचं रूप कळालं की ईश्वराचं ब्रह्माचं रूप कळतं. म्हणूनच आत्मज्ञान सांगितलेले. आत्मज्ञान करून घ्या. ब्रह्म सद्गुरूच्या उपदेशाने हृदयात धरून त्याच्या मनन निधी ध्यासाच्या योगाने आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त
प्रत्येक एक रस चित आनंद ब्रह्म आहो. ही सगळं अखंड लक्षात सजातीय प्रवाहात राहणं म्हणजेच हे लक्षात आणणं सगळं. प्रत्येक वृत्ती उत्पन्न झाली, प्रत्येक कृती करताना आपल्याला हे लक्षात आणणं. आपलं मन जिथं गेलं तिथं त्याला मनाला वळवून आणलं. मनावर पहाराच ठेवायचा आहे, खडा पहारा, कुठं चाललं म्हणून. असा निर्विकल्प निष्क्रिय असा आत्म्याचा दृढ साक्षात्कार ज्याने स्वतःच्या अनुभवाने करून घेतला असेल, असा निर्विकल्प म्हणजे संकल्पही नाही आणि विकल्पही नाही आणि कोणती क्रियाही नाही, निष्क्रिय अशा आत्म्याचा. आत्मा क्रिया करतो का? ओम नमः शिवाय. आत्मा क्रिया करतो का? नाही करत. का काय करत नाही का करत नाही आत्मा नाही क्रिया? करत. का करत नाही हो? त्याला क्रिया करायला अवयवच नाहीत ना. हां, बरोबर हात पाय काय असलं तर ते क्रिया करेल, त्याला काही नाही तर कसं करेल ते. बरोबर आलाय. ओम नमः शिवाय. आत्मा निष्क्रिय का आहे? तर त्याला अवयव नाहीत. निर्विकल्प, संकल्पही करत नाही आणि विकल्पही करत नाही. निर्विकल्प कशाला म्हणावं? विकल्प कशाला? विकल्प म्हणजे जे म्हणजे कुठलेही म्हणजे संकल्प विकल्प दोन्ही करत नाही, म्हणजे ते मनात चांगलंही वाईट कोणती संकल्पना आणत नाही ना. हां, ओम नमः शिवाय. बरोबर. संकल्पही नाही आणि विकल्प नाही अशी अवस्था आपली व्हायला पाहिजे म्हणून सांगू लागलेले आहेत. निष्क्रिय व आत्म्याचा दृढ साक्षात्कार ज्याने स्वतःच्या अनुभवाने करून घेतला, की दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी आहे. साक्षात्कार आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यासाठी आधी काय करावं लागेल? आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं आधी, आपल्या ध्येयावर, आणि पुन्हा लोकाला सांगावं लागतं सगळ्यांना. आधी स्वतः अनुकरण करावं लागतं, पाठ करावं लागतं, स्वतः अनुभव घ्यावा. अनुभवाने करून घेतला असेल तो पुरुष ज्ञान अमृताने जीवनमुक्त होऊन त्यास कृतकृत्य रूप तृप्ती झाली आहे असे होते. साक्षात्कार, आत्म्याचा दृढ साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष आत्मा अनुभवाला येतो. असा जो साधक असतो तो अखंड आनंदामध्ये असतो. त्याला कोणी काय म्हणलं त्याला वेड्यासारखं म्हणतात. आता गजानन बाबाला आपण वेड्यासारखं म्हणत होतो. साक्षात्कारी पुरुष वेड्यासारखे दिसतात वरून, पण ते खूप आनंदात असतात. त्यांच्या स्वतःमध्ये ते रमलेले असतात. जसं वेडा आणि साक्षात्कारी जास्त फरक नाही वरून दिसायला. साक्षात्कारी खूप हुशार असतो, पण वरून दिसायला मात्र वेडासुद्धा आपल्यामध्ये रमलेला असतो. आपणच हसतो, आपणच चलतो. बाहेरच्या लोकांना बरं का, त्याची त्याला नाही. आणि साक्षात्कारी असतो तो सुद्धा स्वतःमध्ये आनंदामध्ये रमलेला असतो. पण जे ही प्रपंचिक लोक आहेत त्यांना ते वेडा दिसतो. हेच वेडे असतात, पण ती वेडा दिसतो. कसं? वेड्याचं हॉस्पिटल आहे, सगळेच वेडे आहेत तिथं. डॉक्टर आले की ती वेडे काय म्हणतात? आलं रे येडं, आलं रे येडं आलं. आता ही स्वतः सगळे येडे आहेत आणि डॉक्टराला येडं म्हणतात. तसंच आहे साक्षात्कारी जो पुरुष असतो, ज्याला ब्रह्मज्ञान, ज्याचा अंगीकार झालेला आहे, असा पुरुष वेड्यासारखा त्याला बाहेरचं कोण स्वतःच्याच रमलेला असतो आनंदामध्ये. दृढ साक्षात्कार ज्याने स्वतःच्या अनुभवाने करून घेतला असेल तो पुरुष ज्ञान अमृताने जीवनमुक्त होऊन, ज्ञान अमृत पिलेलं असतं. कशानं साक्षात्कार होतो? तर ज्ञानानं. ज्ञानाशिवाय मोक्षच नाही. कर्मानं आणि उपासनेनं मोक्ष मिळत नाही. ज्ञानानंच आवरण दोष निघून जातो आणि आवरण दोष निघाल्यानंतरच शुद्ध आत्मस्वरूप त्याच्यामध्ये दिसतं. शेवळ्याच्या खाली पाणी दिसतं तसं ज्ञान अमृताने जीवनमुक्त होऊन त्यास कृतकृत्य रूप तृप्ती झाली आहे असे होते. जीवनमुक्त. ओम नमः शिवाय. कशाला म्हणावं जीवनमुक्त मंगेताई?
मंगेताई बोला, जीवनमुक्त कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीवनमुक्त कशाला म्हणावं, कुणाला म्हणावं? मीनाताई बोला. सांगू का? जीवन मुक्त कशाला म्हणावे? देहादी प्रपंचाची प्रतीती सहित व स्वरूपात स्थित राहणे याला जीवनमुक्ती असे म्हणावे. बरोबर. जीवनमुक्त, ज्ञान अमृत पिल्यानंतरच जीवनमुक्ती प्राप्त होते. अमृत पिलं तरच अमर होतं, नाहीतर अमर होण्याची शक्यता नाही. अमर होणं म्हणजे पुन्हा मरायचं नाही. मग मरायचं नसेल तर जन्मावं, जन्मलं तर मरतोच, मग नाही जन्म झाला तर मरत नाही. अमर होणं म्हणजे पुन्हा मरण न येणं. आणि कुणाला मरण येत नाही तर जीवनमुक्ताला. जीवनमुक्ती म्हणजे सगळं सुख दुःख अनुभवाला येईल प्रपंचामधलं, तरीसुद्धा माझं जी वृत्ती आहे अंतकरणाची, ती वृत्ती स्थिर झालेली आहे. कशामध्ये? तर मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे याच्यामध्ये. हो, त्यास कृत्य रूप तृप्ती झाली आहे. कृत्य म्हणजे काहीच करायचं उरलेलं नाही. प्रपंचामध्ये सुद्धा आपण म्हणतो बघा, एकदा ही मुलीचं लग्न झालं की काही नाही बघा, पुन्हा मुक्त झालो. एकदा मुलाचं लग्न झालं की मुक्त झालो. एवढं केलं की मुक्त झालो, म्हणजे कृतार्थ झालो. आता मला काही करायचं उरलेलं नाही असं वाटणं म्हणजेच कृत्य रूप तृप्ती होणं. ही प्रपंचातलं झालं. पण जीवनमुक्त झालं म्हणजे कुठलंच काही करायचं राहिलेलं नाही. पुन्हा कृत्य झालो, परमार्थातलं सुद्धा करायचं काय राहिलेलं नाही. आपल्या आत्म्याची ओळख झाली की सगळ्या तीर्थाचे स्नान झाले, सगळ्या तीर्थाचे. म्हणून विरक्त झालं म्हणजे निवृत्तीच्या पायी. सकलही तीर्थ निवृत्तीच्या पायी. तिथे बुडी घेई माझ्या मना. आपल्यालाच मनाला सांगायचं आहे, माझ्या मना कुठंही फिरू नको, निवृत्ती होतं ह्याच्यातून. निवृत्त जर झालास तिथं जा आणि त्या तीर्थामध्ये आंघोळ कर. सकळही तीर्थ निवृत्तीच्या पायी. तुझं मन जर सगळ्यामधून निवृत्त झालं तर जगातले सगळेच तीर्थ तिथं येत आणि त्याच्यामध्ये बुडी घे. जशी डुबकी तीर्थामध्ये मारतो ना, तशी निवृत्तीच्यामध्ये डुबकी घे. माझ्या मनाला सांगत आहेत, असं जर केलं तर कृत्य रूप तृप्ती झाली आहे. तृप्त होतो तो, कृतार्थ होतो आणि तृप्त होतो असे होते. अशा पुरुषाला पुढे कर्तव्य म्हणून काही नसते. कशाचंच कर्तव्य नसतं त्याला, काहीच उरलेलं नाही. साधनाही तो करतो, जप तप करतो, साधना करतो, पण त्याला केलं काय नाही केलं काय काहीच फरक नाही त्याचा. त्याचं सगळंच निवृत्त झालेलं आहे. आणि जरी त्यानं केलं तरी त्याची सेवा करणाऱ्याला ते मिळतं. त्यानं सगळं जाळून टाकलेलं आहे, काहीच नको आहे त्याला. पुण्य जरी राहिलं तरीसुद्धा जन्म घ्यावा लागतो. म्हणून पुण्य पण नको आहे, पाप पण नको आहे, काहीच नको आहे त्याला. म्हणून तो कृत्य रूप तृप्ती झालेली आहे त्याची. आवाज येत नाही का? ओम नमः शिवाय. आवाज यायलाय का? तृप्ती झाली आहे असे होते. अशा पुरुषाला पुढे कोणतेच कर्तव्य राहत नाही, काहीच करायचं राहत नाही. तो सगळ्यामधूनच मुक्त झालेला आहे. परंतु मोक्षाच्या इच्छेने तो श्रवणाधिकास जर प्रवृत्त झाले आहेत, पण ज्याच्या मनाची वृत्ती बाह्य विषयाच्या संकल्पामुळे चंचल असल्यामुळे असा जो झाला आहे तो कृतकृत्य झाला आहे. पण काही लोक कसे असतात, अशा पुरुषाला पुढे कर्तव्य म्हणून काही नसते. परंतु अशा पुरुषाला कर्तव्य नाही, परंतु मोक्षाच्या इच्छेने, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, आपल्यासारखे म्हणत आता ज्याला मोक्षाची इच्छा आहे आणि श्रवण करतात ते,
श्रवण करू लागलेले आहेत. श्रवणाधिक तर प्रवृत्त झाले. श्रवण करतात, वेळ झाला की प्रवृत्त झालेले आहेत ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. ते श्रवण करतात, परंतु त्यांच्या मनाची वृत्ती बाह्य विषयाच्या संकल्पामुळे श्रवण तर करतात, पण वृत्ती स्थिर झालेली नाही. बाह्य विषयाकडं कधी कधी मन धावतं त्यांचं. बाह्य विषयाच्या संकल्पामुळे चंचल असल्या कारणाने श्रवण पण करायचं आणि मनही बाहेर जातं. चंचल कधी कधी चंचल होतं, एका जागेवर राहत नाही. आपलं सगळं आयुष्य रजोगुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणानं वेढलेलं आहे. म्हणून कधी कधी चंचल होतं आणि बाहेर जातं. असल्या कारणाने अपरोक्ष अद्वितीय अशा आत्म्याच्या अनुसंधानात दृढ व निष्ठावंत जर होऊ शकत नाही. असं जर होत असेल आपली वृत्ती, आपण श्रवण पण करतो आणि वृत्ती आपली बाहेर जात असेल, आपल्या इंद्रियाच्या सुखासाठी तळमळत असेल, तर सांगितलं अशी वृत्ती विषयाच्या संकल्पामुळे चंचल होत असेल. वृत्ती स्थिरच आहे, मन स्थिरच आहे, परंतु विषयामुळे ते चंचल होतं. विषय किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. बुरांडेताई, विषय किती आहेत? कल्पनाताई बुरांडे बोला. विषय किती आणि कोणते? मंगेताई, विषय किती आणि कोणते? सर्वांना कळावं. दोघी तिघी उत्तरं देतात तुम्ही, बाकीच्या काय करतात काय माहिती. ओम नमः शिवाय. मंगेताई. ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय ते सांगू? हो सांगा. विषय 5, हां शब्द, स्पर्श, परस्पंद. हां, ही 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आपण ऐकतो पण, आणि एक बाजूला ऐकतो आणि थोड्या वेळाने शब्द, स्पर्श, रूप, ह्या जे पंच विषय आहेत, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्याच्यामध्येही आपली वृत्ती चंचल होते. आपल्याला तेही असावं वाटतं. असं ज्यावेळेस होतं, वृत्ती बाह्य विषयाच्या संकल्पामुळे चंचल असल्या कारणाने अपरोक्ष अद्वितीय अशा आत्म्याच्या अनुसंधानात दृढ निष्ठावंत जर होऊ शकत नाही. असं जर असेल तर अपरोक्ष दृढ ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून अखंड कसं राहायला पाहिजे? सजातीय प्रवाहामध्ये. सजातीय प्रवाह म्हणजे मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे. मी देह नाही, ही इंद्रिय मी नाही. साधू संताला माहीत आहे आणि साधू संत तसेच बोलतात सुद्धा. बघा तुम्ही, ऐकावे माझे कान, माझ्या शंकराचे गुण. साधू संत म्हणतात मी ऐकतो असं म्हणत नाहीत, कानालाच सांगतात ऐका म्हणून. पाऊले चालती पंढरीची वाट, मी चलतो म्हणत नाहीत, पाय चालतात पंढरीची वाट. म्हणजे पाय मी नाहीत, मी वेगळा आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. रूप कोणी बघितलंय? डोळ्यानं बघितलंय, मी नाही. असं ह्या इंद्रियापासून हे साधक वेगळे निघालेले असतात. इंद्रिय म्हणजेच मी असं ते म्हणत नाहीत. त्यांची वृत्ती स्थिर झालेली असते, मी वेगळा आहे आणि हे इंद्रिय वेगळे आहेत. परंतु जे ऐकतात पण इंद्रियाच्या मागंही मन धावतं, असे जे असतात, विचलित अवस्था होते सुरुवातीचा काळ. आत्म्याचा अनुसंधानात दृढ व निष्ठावंत जर होऊ शकत नाहीत, त्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही आणि त्यांची निष्ठाही स्थिर राहू शकत नाही. आत्म्यावर निष्ठा राहत नाही. कधी देहावर जाते तर कधी आत्म्यावर येते. अशा साधकाची, परिपक्व झालेला साधक हा नसतो सुरुवातीचा काळ. म्हणून अखंड
त्याच्यामध्ये जर राहिलं, कशामध्ये राहायचं आहे अखंड? सजातीय प्रवाहामध्ये. सजातीय प्रवाह म्हणजे काय दीपाताई? ओम नमः शिवाय संकाळे. दीपाताई संकाळे, सजातीय प्रवाह कशाला म्हणावं? आपल्याला त्याच्यात राहायचं आहे, पण ती काय असतं ती कळावं का नाही? ज्या गावाला जायचं ते कुठून रस्ता आहे, कसं जायचं ते कळाल्याशिवाय आपल्याला जाऊ शकतो का? मग आपल्याला सजातीय प्रवाहामध्ये आता राहायचं आहे, त्याच्यासाठीच आपण ही खटपट सुरू केलेली आहे. तिकडं जायचं आहे आपल्याला, तळमळ आहे आपल्याला तिकडं जाण्याची, परंतु विघ्न येलेले आहेत मधी. तर सजातीय प्रवाह म्हणजे काय? ज्या गावाला जायचे त्या गावाचं नाव काय? बोला काय? मी सांगू दे म्हणजे वाणी. लक्ष्मीताई हँड रेस केलाय, बोला बरं. ज्योतिताई तुम्हाला येत आहे? ओम नमस्कार. हां बोला. हां ओम नमस्कार. हां नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. काय नित्य शुद्ध बुद्ध मुक्त काय ही? पुढचं वाक्य पूर्ण वाक्य पूर्ण करा ना. बरोबर आलं, पूर्ण करा. त्या सजातीय प्रवाहामध्ये आपल्याला म्हणजे इथे राहायचंय. हां ह्याला काय म्हणावं? सजातीय प्रवाह म्हणावं. हां बरोबर आलं. शुद्ध बुद्ध मुक्त नित्य असा आत्मा मी आहे. हां ह्या सजातीय प्रवाहामध्ये राहायचंय. मी ध्येय नाही, किंवा ही 5 इंद्रिय जी आहेत ते मी नाही, ह्याच्यापेक्षा वेगळा मी आहे असं राहणं म्हणजेच सजातीय प्रवाहामध्ये राहणं. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य काही शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, सर्व मुमुक्षूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.